माय माऊली नमस्कार. श्री विष्णू पुराण कथासार विवाचन करत आहे. अंश 5 अध्याय 23 द्वारकेची निर्मिती कालयवनाचा अंत. एकदा असे घडले की गार्गे मुनींना त्यांच्याच मेवण्याने भरसभेत नपसंग म्हणून हिणवले. त्यावेळी सर्व यादव सभासद कुत्सितपणे हसले. तेव्हा गार्गे तेथून उठून चालते झाले. ते तडक दक्षिण किनारा सागराच्या किनारी गेले आणि यादवांचा नाश करणारा पुत्र व्हावा या हेतूने तपश्चर्या करू लागले. 12 वर्षानंतर शंकराने त्यांना तसा वर दिला. पुढे एका यवन राजाने त्यांची सेवा केली व ते प्रसन्न झाले. तो राजाने पुत्रिक होता म्हणून त्यांनी त्यांच्या पत्नीशी शय्यासोबत केली व कृष्णवर्णाचा एक पुत्र जन्मास आला. त्याचे नाव कालयवन ठेवले. पुढे यवन राजाने कालयवनास राज्याभिषेक केला व तो वानप्रस्थापी होऊन अरण्यास गेला. पुढे त्या महाबलवान कालयवनाने नारदांना विचारले की पृथ्वीवर शक्तिशाली राजे कोण कोण आहे. तेव्हा नारद म्हणाले की सर्वाधिक सामर्थ्य यादवांचे आहे, त्यांची बरोबरी कुणी करू शकत नाही. ते ऐकल्यावर त्याच्या मनात ईर्ष्या उत्पन्न झाली आणि हजारो हत्ती, घोडे, रथ यांच्यासह अब्जावधी मलिच्छ सैनिक यांच्यासह मजल दर मजल पार करून मथुरेवर चालून गेला. दुसरीकडून जरासंघाचे हल्ले चालूच होते. तेव्हा कृष्णाने फार विचार केला व मथुरेहून राजधानी दुसरीकडे न्यावी असे ठरवले. मग त्याने समुद्राकडून 12 योजना एवढे जमीन मागून घेतली आणि विश्वकर्म्याला सांगून द्वारका नगरी निर्माण केली. तेथे सर्व यादवांची परिवारासह व्यवस्था लावून दिली व स्वतः मथुरेत गेला. जेव्हा कालयवनाने मथुरेला वेढा घातला तेव्हा कृष्ण निशस्त्र होऊन वेशी बाहेर आला. कालयवनाने त्याला पाहताच त्याचा पाठलाग केला. श्रीकृष्ण धावत धावत एका पर्वतावर चढून मोठ्या गुहेत घुसला. आत राजा मुचकुंद झोपला होता. कृष्णाने आपला शेला त्याच्या अंगावर पांघरला व स्वतः दुसरीकडे लपून राहिला. कालयवन तेथे येताच त्याला तो शेला पाहून असे वाटले की तो कृष्णच आहे. त्याने रागारागाने लात मारली तेव्हा मुचकुंद जागा झाला व क्रोधाने पाहताच कालयवन जागच्या जागी जळून भस्म झाला. त्याचे कारण असे की पूर्वी देव असुर यांच्या युद्धात मुचकुंद नावाचा देवाच्या बाजूने लढला होता. अतिशय श्रम झाले असल्यामुळे त्याने देवापाशी दीर्घ निद्रेचा वर मागितला. तेव्हा देवाने तथास्तु असे म्हणून सांगितले होते, जो कुणी तुझी झोप मोडेल तो तत्क्षणीच जळून जाईल. असे झाल्यानंतर कृष्ण पुढे आला. मुचकुंदाने प्रश्न केल्यावर कृष्णाने स्वतःचा परिचय करून सांगितला. मग मुचकुंदाला गार्गे मुनींची आठवण झाली आणि तो म्हणाला, हे परमपुरुषा, तू विष्णूचा अंश आहे, मी ओळखले आहे. तू जगाच्या उद्धारासाठी अवतरला आहे, पण मला तुझे तेज सहन होण्यासारखे नाही. माझ्या तेजापुढे मोठमोठे दैत्य उभे राहू शकले नाहीत, तरी तुझे तेज माझ्यासाठी असह्य. संपूर्ण जगत 5 महाभूते, बुद्धी, मन, प्राण, मूळ तत्व तूच आहे. अजन्म अविकारी, अजरामर आणि अनादी अनंत तूच होय. 4 खाणी 4 वाणी सप्त लोक ही तुझीच रचना होय. या संसारात हजारो वेळा जन्माला येऊन व सर्व प्रकारचे भोग भोगूनही मी असमाधानीच राहिलो. स्वर्गातही मला शांती प्राप्त झाली नाही. तू जर कृपा केली नाहीस तर चिरशांती मिळणार नाही. तुला न जाणता आजवर मी सैरावैरा भटकत राहिलो, परंतु आज मी तुला शरण आलो आहे. मला तू परमपद दे. अध्याय 24 मुचकुंद तपश्चर्येला जातो. बलरामाची व्रजयात्रा. मुचकुंदाची विनंती ऐकून कृष्ण म्हणाला, हे नृपाळा, तू परमदिव्य लोकात जाशील आणि माझ्या कृपेने अखंड ऐश्वर्य भोगशील. बऱ्याच काळानंतर तुला एका फार मोठ्या कुळात जन्म मिळेल. तेव्हा तुला पूर्वजन्माची आठवण असेल. त्या जन्माच्या अंती माझ्या कृपेने तू मोक्षप्रद जाशील. तेव्हा कृष्णाला नमस्कार करून तो गुहेतून बाहेर आला व पाहता तो सर्वत्र लोक लहान आहे असे त्याला दिसले. मग कलियुगाचे आगमन जाणून तो नरनारायण यांचे पवित्र क्षेत्र गंधमादन पर्वतावर तपश्चर्या करण्यासाठी निघून गेला. कृष्ण मथुरेत परतल्याने शत्रूचे सर्व सैन्य ताब्यात घेऊन उग्रसेनाच्या स्वाधीन केले. तेव्हा सगळीकडे सुव्यवस्था प्रस्थापित झाली. असे बघून बलराम गोकुळात निघून गेला. तेथे त्याचे मोठ्या उत्साहाने स्वागत करून गवळ्यांनी गोपींनी एकामागून एक अशा हजारो प्रश्नांचा भडीमार केला. कृष्णाच्या विरहामुळे वेड्या बनलेल्या गोपिकांनी सर्व बलरामाचं कौशल्य समजून रागाने शिव्यासुद्धा ऐकविल्या. मग बलरामाने कृष्णाचा निरोप सांगून त्याचे सांत्वन केले व कसाबसा त्यांच्या घोळक्यातून बाहेर पडून तो नंदाच्या वाड्यावर गेला. अध्याय 25 बलरामाचा व्रजनिवास.
आपल्या शक्तीने पृथ्वीला तोलून धरणाऱ्या बलवान शेषाची मानव रूपातील लीला पाहून वरुणाने वारुणीला म्हणजे दारुण सांगितले की हे मंदिर तू ह्या अनंताची आवडती आहे, म्हणून त्याची सेवा कर पाहू. तेव्हा ती वृंदावनाच्या एका कदंब वृक्षाच्या डोलीत जाऊन राहिली व तो धुंद वास आल्यामुळे बलराम शोध घेत तेथे पोहोचला. मग गोप आणि गोपींचं गात आनंद गाणे गात नाचत त्याने भरपूर मदिरापान केले. त्या पिण्यामुळे धुंदी चढलेला बलराम यमुनेला म्हणाला की यमुने, मला आंघोळ करण्याची खूप इच्छा झाली, तरी तू येथे ये. तेव्हा तो नशेमध्ये बोलत आहे असे पाहून जाणून तिने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. मग रागवलेल्या बलरामाने गळ्यात नांगराचा फाळ टाकून तिला खेचून घेतली व म्हणाला, अगं पापिनी, तुला यायचे नव्हते तरी मी येथे ओढून आणलीस की नाही? आता इथून कशी जाते हेच मी पाहतो. त्यामुळे यमुनेच्या पाण्याने तो सर्व प्रदेश जलमय झाला. तेव्हा यमुनेस सदेह प्रगट झाली व नेत्रात अश्रू आणून त्याला क्षमा करण्यासाठी विनवणी करू लागली. बलराम बोलला, तू माझी अवज्ञा करतेस काय? आता तू बघच, या नांगराने मी तुझं तुकडे तुकडे करून टाकतो. तेव्हा भ्यालेल्या यमुनेनं आपला प्रवाह बदलला. मग स्नान करून बलराम तेथे 2 महिनेपर्यंत क्रीडा करीत राहिला आणि द्वारकेत गेला. तेथे रेवताची मुलगी रेवती हिच्याशी विवाह केला व तिला निषट व उन्मुख असे 2 पुत्र झाले. अध्याय 26. रुक्मिणी हरण. विदर्भ देशाची राजधानी कुंदिनपूर होती. तिथला राजा होता भीष्मक. भीष्मकाला रुक्मी नावाचा एक मुलगा आणि रुक्मिणी नावाची एक मुलगी होती. श्रीकृष्ण व रुक्मिणी यांचे परस्परावर प्रेम होते, म्हणून श्रीकृष्णाने अनेक वार मागणी घातली असता त्यांच्याबद्दल रुक्मिणीच्या मनात अढी असल्यामुळे तो रुक्मिणीचे लग्न श्रीकृष्णाशी लावून देण्यास तयार होईना. त्यावेळी जरासंघाने तिच्याकडे चेदी देशाचा राजा शिशुपाल याचे स्थळ सुचविले. ते सर्वांना मान्य झाले. मग शिशुपाल जरासंघास अनेक राजे वऱ्हाड घेऊन कुंडिनपुरात आले. तेव्हा बलराम व कृष्ण यादव सैन्य घेऊन वऱ्हाडास येऊन दाखल झाले. लग्नाच्या आदल्या दिवशी अकस्मात रुक्मिणीला उचलून रथात बसवून कृष्ण द्वारकेच्या दिशेने पळाला. बलराम सैन्यास मागेच राहिला. त्या समय त्या प्रकाराने चिडलेल्या पौंड्रक, दंतवक्र, विदुरथ, शिशुपाल, जरासंघ, शाल्व वगैरे राजांनी कृष्णाचा पाठलाग केला. तेव्हा मोठे घोर युद्ध झाले आणि बलरामाकडून सर्वजण पराभूत झाले. एकटा रुक्मी मात्र मारीन किंवा मरीन असा निश्चय करून कृष्णापाशी जाऊन पोहोचला. त्या युद्धात कृष्णाने हसत हसत त्याचे सैन्य मारून टाकले. त्याला आपला मेहुणा आहे असे जाणून जिवंत सोडून दिला. त्यावेळी भीष्मकाने वेदोक्त रीतीने कृष्ण रुक्मिणीचा विवाह लावून दिला. नंतर त्यांना प्रद्युम्न नावाचा एक पुत्र झाला. अध्याय 27. प्रद्युम्नाचे अपहरण, शंपरासुराचा वध. मैत्रियाने पराशुराला विचारले की हे गुरुदेव, या प्रद्युम्नाला शंपर नावाचा राक्षसाने तान्हा असताना ठार करण्यासाठी पळवूनही नेला होता, पण पुढे त्यानेच त्या राक्षसाला मारला असे ऐकतो, तर तो प्रकार काय बरं, ते मला सांगा. त्यावेळी पराशरांनी सांगायला आरंभ केला. प्रद्युम्नाचा जन्म झाल्यानंतर 6व्या दिवशीच शंपर नावाचा राक्षसाने जाणले की त्याचा मृत्यू प्रद्युम्नाच्या हातून व्हावा असे विधी लिखित आहे. तेव्हा त्याने लगेच त्याला प्रसूतिगृहातून पळवला आणि महासागरात भिरकावून दिला. तेथे मोठे मोठे जलचर असताना या बाळाला एका माशाने गिळला, पण त्याच्या पोटातील उष्णतेचा प्रद्युम्नावर काहीच परिणाम झाला नाही. कालांतराने तो मासा कोळ्याच्या जाळ्यात सापडला. तेव्हा इतर माशांचा तो मासाही शंपराच्या वाड्यावर पोहोचता झाला. तिथल्या मोदपाक खाण्यावर शंभराची मायावती या नावाचे पटराणी अधिकारी होते. मासा चिरला तेव्हा त्याच्या पोटात जिवंत बाळ पाहून स्वयंपाकी लोकांनी तो राणीकडे आणून दिला. तो नक्षत्रासारखा सुंदर मुलगा पाहताच तिला मोठे आश्चर्य वाटले. त्याचवेळी तिच्यासमोर नारद मुनी प्रगट झाले व म्हणाले, अगं, हा साक्षात विष्णूचा पुत्र आहे. शंपराने याला सुतिकागृहातून पळवून समुद्रात फेकून दिला होता. तेथे याला माशाने गिळला. आता हा तुझ्या हाती आला तर तू याचा सांभाळ कर. नारदाच्या सांगण्यावरून तो बाळ तिच्या मनात भरल्यामुळे ती त्याचे पालन करू लागली. हळूहळू त्याने तारुण्यात प्रवेश केला. तेव्हा प्रेमाच्या भरात तिने त्याला सर्व मायाची विद्या शिकवल्या. तिचे त्याच्याशी वागणे सुद्धा प्रेयशी सारखे झाले. तेव्हा प्रद्युम्नाने विचारले की तू माझी आई असतानाही आज असे का वागते आहे? त्यावर तिने उत्तर दिले की तो तिचा मुलगा नसून विष्णूचा पुत्र आहे.
शंभराने त्याला कानेपणीस पळवून समुद्रात फेकून दिला होता. मग योगायोगाने तो तिला माशाच्या पोटात सापडला. त्याची खरी आई मात्र अजूनही रडत असेल असे समजल्यावर प्रद्युम्नाने शंभराला युद्धाचे आव्हान दिले. त्या युद्धात शंभराच्या 7 राक्षसी माया निष्फळ करून स्वतःच्या 8व्या मायेचा प्रयोग करून त्याला मारला. नंतर मायावतीला बरोबर घेऊन तो आकाशमार्गाने द्वारकेत गेला. जेव्हा ती दोघे अंतपुरात शिरली तेव्हा तिथल्या त्या सर्व स्त्रियांना तो प्रतिकृष्णच भासला. रुक्मिणीचे सर्व हरवलेल्या बाळाच्या आठवणीने डोळे भरून आले. तिने त्याला जवळ घेऊन त्याच्या आईवडिलांची माहिती विचारली. तेव्हा श्रीकृष्णासह नारद तेथे आले. देवी रुक्मिणीला विचारले की तो तिचाच मुलगा आहे. नुकताच शंभरासुराचा वध करून आला आहे. त्यानेच त्याला तान्ह्या असताना पळवला होता. ही जी मायावती आहे ती पूर्वजन्मातील त्याचीच पत्नी रती आहे, अर्थात रुक्मिणीची सूनच आहे. तेव्हा सर्वत्र मोठा आनंद झाला. अध्याय 28. रुक्मिणीचा बलरामाच्या हातून वध. रुक्मिणीला प्रद्युम्नाखेरीज आणखी 10 मुलगे आणि 1 मुलगी झाली. त्यांची नावं चारुदेव, सुदेव, वीर्यवान, चारुदेह, सुषेण, चारुगुप्त, भद्र, चारू, चारुविंद, सुचारू, चारू अशी असून मुलीची नावं चारुमती होते. रुक्मिणीच्या व्यतिरिक्त कृष्णाच्या 1 कालिंदी, मित्रविंदा, सत्या, रोहिणी, भद्रा, सत्यभामा, लक्ष्मणा अशा राण्या होत्या. शिवाय आणखी 1600 स्त्रिया होत्या. रुक्मिणीची मुलगी प्रद्युम्न यांनी परस्पराच्या संमतीने प्रेमविवाह केला. त्या दोघांना अनिरुद्ध नावाचा एक महाबलशाली अजिंक्य असा पुत्र झाला. पुढे कृष्णाने त्यांच्यासाठी रुक्मिणीची नात पत्नी म्हणून पसंत केली. कृष्णाबद्दल मनातून द्वेष असूनही रुक्मिणीने तो संबंध मान्य केला. विवाहासाठी कृष्णासह बलराम यादवांचे परिवार भोजकट नावाच्या रुक्मिणीच्या राजधानीत गेले. विवाह सोहळा पूर्ण झाल्यानंतर कलिंग वगैरे राजांनी रुक्मिणीला सांगितले की हा बलराम तर जुगार जाणत नाही, मग याला जुगारातच जिंकून का घेऊ नये. हा सल्ला रुक्मिणीला मानवला. त्याप्रमाणे दोघांमध्ये खेळ चालू झाला. पहिल्या डावात रुक्मिणीने बलरामाचे 1000 निष्क म्हणजे सोन्याचे नाणे जिंकून घेतले. मग दुसरा डाव चालू झाला. त्या डावात बलराम 10,000 निष्क हरला. तेव्हा खो खो असत कलिंग रुक्मिणी चेष्टेने म्हणाले की जुगार खेळता येत नसलेल्या बलरामावर मी आज विजय मिळवला आहे. हा विनाकारण आम्हाला असत होता. त्या प्रसंगी बलराम रागाने लाल झाला आणि रागाच्या भरात तावाने त्याने 1 कोटी निष्कांचा पण लावला. तेव्हा रुक्मिणीने मुकाट्याने फाशे उचलून फेकले. तो डाव मात्र बलरामाने जिंकला आणि गर्जना केली, शेवटी मीच जिंकलो, शेवटी मीच जिंकलो. तेव्हा रुक्मिणी ओरडून म्हणला, बलरामा खोटे बोलू नकोस. डाव मीच जिंकला. मी खेळ तर सुरू केला पण डाव मान्य आहे असे बोललो नव्हतो. मग हा डाव दोघांचाही सारखाच आहे. त्या प्रसंगी आकाशवाणी झाली की हा डाव बलरामानेच जिंकला आहे. रुक्मिणी खोटे बोलत आहे. बोलून मान्यता जरी दाखवली नसली तरी ज्या अर्थी फास उचलले व फेकले त्या अर्थी रुक्मिणीची मान्यता होती असे सिद्ध झाले. तेव्हा बलराम रागाने तडकन उठला आणि हातात फासे घेतले. रुक्मिणीच्या डोक्यावर प्रहार करून त्याला ठार केले. कालिंगाला लाथबुक्क्याने तुडवून त्याचे दात पाडले. मग एक भला थोरला खांब उपटून घेतला आणि सगळ्या राजांना यथेच्छ झोडपून काढले. तेव्हा सर्वत्र पळापळ सुरू झाली. जो तो वाट फुटेल तिकडे पळाला. तो सर्व समाचार श्रीकृष्णाला समजला. तरीसुद्धा रुक्मिणीवरील प्रेमापोटी बलरामाच्या रागाच्या भयाने तो मोठ्या मुत्सद्देगिरीने गप्प बसला. नंतर सर्व वराड द्वारकेत परतले. या ठिकाणी हा अध्याय समाप्त झाला. पुढील अध्यायात पुढील कथा बघूया.